पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये हायब्रिड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादनांचं केलं अनावरण. 100 देशांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्यातीला दाखवला हिरवा झेंडा. ईव्ही अर्थात इलेक्ट्रिक वाहनं हा अनेक समस्यांवरचा उपाय ठरू शकेल असा पंतप्रधानांचा विश्वास. भारत जपान भागीदारीचं महत्त्व केलं अधोरेखित. पंतप्रधान 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत जपान आणि चीनच्या दौऱ्यावर जाणार. दोन्ही देशांमध्ये महत्त्वाच्या परिषदांसह द्विपक्षीय बैठकांवरही भर. परराष्ट्र मंत्रालय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथं उदयगिरी आणि हिमगिरी या स्वदेशी बनावटीच्या लढाऊ युद्धनौका नौदलात समाविष्ट. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल दीर्घकाळ प्रलंबित ठेवणाऱ्या उच्च न्यायालयांबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी. 3 महिन्यात निकाल लावण्याचे निर्देश. हुजूर साहिब नांदेड ते मुंबई दरम्यानच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला हिरवा झेंडा. आणि कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताच्या नीरू ढांडाची सुवर्ण पदकाची कमाई. स्पर्धेत एकूण